आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। जंतर मंतरवरील आंदोलकांवरील लाठीमार व अश्रुधुराच्या वापराचा खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून निषेध। नवी दिल्ली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली लाठीमाराची कारवाई आणि अश्रुधुराचा वापर हा लोकशाहीसाठी अत्यंत लाजिरवाणा आणि काळा दिवस असल्याचे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे। याबाबत बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, हे अत्यंत धक्कादायक आहे। शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना रुग्णवाहिकेमुळे काही गोंधळ झाला असेल, मात्र आंदोलकांना ज्या पद्धतीने लाठ्यांनी मारहाण करण्यात आली आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे। विद्यार्थी सातत्याने सांगत होते की ते शांततापूर्ण आंदोलक आहेत। हे आपल्या देशातीलच नागरिक आहेत, बाहेरचे नाहीत। आपल्या देशातील नागरिकांशी जर अशा पद्धतीने वागणार असाल तर सत्तेत राहण्याचा तुम्हाला खरोखरच अधिकार आहे का? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे दररोज संसदेत उपस्थित राहत असूनही जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत एक शब्दही बोलत नाहीत, कोणतेही निवेदन करत नाहीत आणि राजीनामाही देत नाहीत। याबाबत त्यांना लाज वाटली पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली। शांततापूर्ण पद्धतीने आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा करणे ही लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे। विद्यार्थ्यांवर दडपशाही करण्याऐवजी केंद्र सरकारने त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली। स्क्रिप्टेड था, इन्होंने ये प्लान किया था। शुरुआत में एम्बुलेंस घुमाई, पीसफुल प्रोटेस्ट चल रहा था, एम्बुलेंस घुमाई, वहाँ पे थोड़ा केओस हुआ और इन्होंने लाठीचार्ज टीयर गैस जिस तरह से मार रहे थे। स्टूडेंट्स कह रहे थे कि हम पीसफुल प्रोटेस्ट, ये हमारे ही देश के लोग हैं ना, ये कोई बाहर के नहीं है, और हमारे ही देश के लोगों को अगर आप ऐसी ट्रीटमेंट देते हो तो आपको क्या सचमुच सत्ता में रहने की कोई अधिकार है? यहाँ पे जो मंत्री है एजुकेशन मिनिस्टर, हम उनका इस्तीफा मांग रहे हैं, सब लोग उनका इस्तीफा। शर्म आनी चाहिए। एक तो पार्लियामेंट में रोज आके बैठ रहे हैं वहाँ पे, और ऊपर से ना कोई स्टेटमेंट आ रही है, ना माफ़ी मांग रहे हैं, ना इस्तीफा दे रहे हैं। मतलब इनके पास ना दिल है, ना मन है, ना हृदय है, ना फीलिंग है। और जिस तरह से कल जिन बच्चों ने सुसाइड किया था, उनके माता पिता भी वो प्रोटेस्ट में शामिल थे। बहुत ही पीसफुल प्रोटेस्ट चल रहा था, लेकिन जिस तरह से पूरा स्क्रिप्टेड लाठीचार्ज और टीयर गैस हुआ, हमारे देश के लिए एक बहुत ही शर्मनाक दिन था और ब्लैक डे फॉर डेमोक्रेसी।